मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदासाठी जे काही 45 जागा आहेत त्या जागासाठी 2025 मध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत. त्याचप्रमाणे 2024 मध्ये मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाची भरती निघालेली होती, त्यामध्ये टोटल किती अर्ज आले होते आणि फायनल 2025 मध्ये किती विद्यार्थी शॉर्टलिस्ट होतील, किती शॉर्टलिस्ट लावतील आणि 2024 मध्ये मुंबई उच्च न्यायालय शिपाई मध्ये किती अर्ज आले होते आणि फायनल विद्यार्थी किती शॉर्टलिस्ट झाले होते, ती संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल ही कॉम्पिटिशन किती आहे आणि लेखी परीक्षेची तयारी किती जोमामध्ये आपल्याला करावी लागणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही वेबसाईटवर पाहत आहे जे काही फॉर्म भरण्याची दिनांक होती ती दिनांक संपलेली आहे आणि जर फॉर्मचा जर विचार केला तर एकूण किती अर्ज आलेले आहे तर 78,000 प्लस 2025 मध्ये शिपाई या पदासाठी फॉर्म आलेले आहेत. त्याच पद्धतीनं 2024 मध्ये किती अर्ज आले होते तर 2024 मध्ये 1,00,000 प्लस अर्ज आलेले होते. तर त्या मानाने या वेळेस 2025 मध्ये अर्ज हे कमी आलेले आहेत आणि जागा देखील कमी असल्यामुळे अर्जाचा रेशो देखील कमी आहे. तर यापैकी जे काही लेखी परीक्षेमध्ये होते 2024 मध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, तर पाहूया किती विद्यार्थी फायनल एक्झाम त्यामध्ये दिलेली होती विद्यार्थ्यांनी. पहा मित्रांनो, या ठिकाणी जे काही 21 मार्च 2023 मध्ये जाहिरात आलेली होती आणि त्याची जी काही परीक्षा होती ती परीक्षा झाली होती 5 मे 2024 रोजी एक्झाम झाली होती. हे एक्झामचं शेड्यूल वगैरे आहे त्यावेळेस ज्यावेळेस एक्झाम झाली होती 2024 ची आणि त्यापैकी आपण पाहूया किती विद्यार्थ्यांना एक्झाम ही देता आली होती. तर त्यापैकी जेवढे काही शॉर्टलिस्ट विद्यार्थी झाले होते त्यापैकी केवळ 3,324 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, म्हणजे त्यांना एक्झाम देता आली होती. कारण विद्यार्थ्यांनी बऱ्याच चुका केलेल्या होत्या. कोणत्या विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्ट मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं नाव आलं नाही आणि ज्या विद्यार्थ्यांचं नाव शॉर्टलिस्ट मध्ये आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी जे काही डॉक्युमेंट्स पाठवायचे असतात ते डॉक्युमेंट व्यवस्थित पाठवले नाही, त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी तिथं कटले होते. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना एक्झाम देता आली नाही. तर तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरलेला असेल, काय प्रॉब्लेम नसेल तर 100% तुम्ही या स्टेज पर्यंत जाणार आहोत. या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाची जर तयारी करत असाल तर त्यासाठी अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम होऊ नये. तुम्ही पाहू शकता 1,00,000 प्लस अर्ज येऊन सुद्धा फक्त 3,324 विद्यार्थ्यांनीच एक्झाम दिलेली. किती रेशो कमी आहे, कारण बऱ्याच चुका असतात ज्या विद्यार्थ्यांना काहीच माहित नसते आणि ह्या शेवटपर्यंत विद्यार्थी पोहोचतच नाही. तर त्या संदर्भामध्येच आपण संपूर्ण माहिती जे काय लिपिक पदाचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे मुंबई उच्च न्यायालय त्या संदर्भामध्ये 9 तारखेला 9 मार्च सायंकाळी 7 वाजता आपण वेबिनार ठेवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त संख्येने जॉईन होण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, राहिला विषय ह्या वेळेसचा शॉर्टलिस्टचा तर 5,000 ची शॉर्टलिस्ट यावेळेस लागेल. त्यापैकी जेवढ्या विद्यार्थ्यांनी समजा व्यवस्थित फॉर्म वगैरे भरलेला असेल आणि डॉक्युमेंट्स वगैरे पाठवले असतील तर त्या विद्यार्थ्यांचं परीक्षेसाठी पात्र मध्ये नाव येईल. तर त्या संदर्भामध्ये देखील आपण वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत जाऊ.